जा माझी आई जा, ऐक माझं. चल निघ इथून. चल सकू, चल. थांब देऊ. अरे काय करतोस तू? काय म्हणजे? सकूला या घरातून पाठवून देतोय माहेरी. नकोस ती या घरात. नको नको. अरे माझं ऐक. अरे असा अविचार आता तरी करू नकोस. अरे गावातले सगळे लोक खूप भडकलेत. अरे जिथे जाऊ ना तिथे हीच चर्चा चालू आहे. अरे सखूला वाचवण्यासाठी आपण तिला घरातून बाहेर काढू, तिला पळून जाण्यासाठी संधी देऊ, पण ही गावाचं नुकसान करून बिनबोबाटपणे या सगळ्यातून बाहेर निघून जाईल असा संशय गावकऱ्यांना आहे. म्हणून हिला पकडण्यासाठी गावात ठिकठिकाणी चौक्या पहारे बसवण्यात आले आहेत. आता ही बाहेर जाऊच शकत नाही. कुणालाही भीत नाही काका. अरे! बघून घेईन मी ते. काय 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 बघून घेणार आहेस तू? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. हे बघ रमाई, काहीही सांगू नकोस. भाऊजी म्हणतायत तसं जर खरं असेल तर उलट आत्ता हिला घरातनं बाहेर काढली तर गावकरी आपल्यालाच धरतील. गावकी बसायच्या आतच आपल्याला गुन्हेगार ठरवून आपलं घर वाळीत टाकतील. इतकंच काय तर आपलं घर जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. दिगू समजतंय का तुला? हे अगदी शक्य आहे दिगू. अरे गावकरी खूप भडकलेत. आता ते काही करू शकतात. आता गावकऱ्यांनाच काय तो निर्णय घेऊ दे. उगाच आगीशी खेळ नको. आपण लांबच राहूया. नुकसान गावाचं झालंय. आता त्यांचाच कायदा मानायला हवा. काय ग अशी टकामका काय बघतेस? आता काय अंगणात आपल्याला फुगडी घालायची आहे का? बोलावं ना त्याच्या बरोबर उलट करतेस. मी लिहाव तसं कुठल्या मुहूर्तावर माझ्या घरात आली आहे कोण जाणे. अगं तशी बघत काय उभी आहे? जा ना, जा 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 तुझ्या खोलीत. अगं विठुराय, सासरे काकांच्या रूपात तूच आलास ना. तूच आवडणं थांबवलंस ना रे. माझी किती काळजी घेतोस. म्हणून मी त्यांच्या पाया पडले.